नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण बाळ सेवा योजना संदर्भातील 27 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि अधिकृत अपडेट जाणून घेणार आहोत. आज शासनाने नवीन GR काढलेला आहे का, हप्ता वाढला आहे का, नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली आहे का आणि आज कोणती मोठी अपडेट याविषयी समोर आलेली आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता याबद्दलची जी अपडेट आहे पहिली त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 27 जून 2026 रोजी श्रावण बाळ सेवा योजनेबाबत अजून तरी कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजेच काय GR जाहीर करण्यात आलेला नाही आहे. योजनेचे जे नियम आहेत ते पूर्वीप्रमाणेच कायम आहेत आणि आजपर्यंत पात्रता निकषांमध्येही कोणताही नवीन बदल सध्या करण्यात आलेला नाही. आणि नंतरचे अपडेटबद्दल जर सांगायचं झालं तर आज नवीन लाभार्थी यादी अजून तरी जाहीर झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या यादी किंवा व्हायरल पोस्टवर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत माहितीलाच तुम्ही महत्त्व द्या. ओके, आता राहिली हप्त्यांबाबतची माहिती. तर 27 जून 2026 पर्यंत श्रावण बाळ सेवा योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यात आल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे. ओके, त्यामुळे हप्ता वाढला आहे अशा अफवा पसरवल्या जात असल्या तरी त्याला अधिकृत दुजोरा अजून तरी मिळालेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ओके, आता एक महत्त्वाची माहिती आहे, ज्या पात्र ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप अर्ज अजून केलेला नाही आहे ते संबंधित तहसील कार्यालय किंवा संजय गांधी योजना शाखा किंवा संबंधित सरकारी कार्यालयामार्फत ते अर्ज करू शकतात. आता लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे की तुमचे आधार कार्ड असेल, बँक खाते असेल, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुमची अपडेट करून ठेवा. ओके, अद्ययावत ठेवा. त्यामुळे होणार काय, अर्ज मंजुरीची प्रक्रिया तुमचीच अधिक सुलभ होईल. ओके, आता आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे की DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा केले जात आहेत. म्हणून बँक खाते आधारशी लिंक आहे का हे एकदा तुम्ही नक्की चेक करून बघा. ओके, आणि या सर्व गोष्टी तुम्ही चेक करून बघा. आता सर्वात महत्त्वाची सूचना ती म्हणजे की सोशल मीडियावर नवीन GR आला आहे, हप्ता वाढला आहे, नवीन लाभार्थी यादी आली आहे, अशा अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत राहतात. ओके, त्यामुळे त्याच्यावर जास्त काय तुम्ही लक्ष देऊ नका, कारण की 27 जून 2026 पर्यंत अशा कोणत्याही दाव्याला अधिकृत गोष्टी अजून तरी मिळालेल्या नाही आहे. म्हणून अशा अफवांपासून तुम्ही सावध राहा. फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीलाच तुम्ही विश्वास ठेवा. ओके, तर मित्रांनो, ही होती आपली आजची अपडेट. ओके, श्रावण बाळ सेवा योजनेबाबतची. ओके, योजना सध्या पूर्वीच्या नियमानुसारच सुरू आहे. योजनेबाबत पुढे कोणतीही नवीन अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय आलाच तर मी नक्कीच तुम्हाला सर्वात आधी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.